आजादी, आजादी, हम क्या चाहते, आजादी, अरे हम क्या चाहते, यांची मागणी आहे स्वातंत्र्याची, पण चोरासारखं तोंड लपवून मागतायत स्वातंत्र्य। भारताचे तुकडे करण्याच्या घोषणा, पण साधा आपलं तोंड दाखवायची सुद्धा हिम्मत नाही। 9 फेब्रुवारीला JNUच्या कॅम्पसमध्ये याच देशद्रोही गटानं अफजलच्या फाशीला वर्ष झाल्यानिमित्त कार्यक्रम केला, पण आपली ओळख कळू नये यासाठी चेहरे मात्र लपवून ठेवले। JNU मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याची खिल्ली उडवली गेली। दहशतवादी अफजल गुरुला हिरो बनवण्याचा प्रयत्न झाला आणि भारताचे तुकडे होण्याची प्रार्थना करण्यात आली। चेहरा लपवणाऱ्या या लोकांबरोबर आणखीही लोक इथे उभे होते आणि देशविरोधी घोषणा देत होते। त्यांना ओळखणं सोपं आहे, हे देशाचंच मीठ खातात पण देशद्रोहाच्या घोषणा देतात। JNU मध्ये देशद्रोही घोषणा देणारे अनेक आरोपी फरार आहेत। दिल्ली पोलीस त्यांच्या शोधात आहेत, पण हे देशद्रोही कोण आहेत याचा शोध लवकरात लवकर लावायलाच हवा, तरच देशद्रोहाच्या या संपूर्ण कटाचा पर्दाफाश होईल आणि या मागचा खरा चेहरा समोर येईल। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।